चला थाय मैत्रिणीनं, आज आहे पहा तुळशीच लग्न आणि तुळशीच लग्नासाठी मी डेकोरेशन तर केलंय सगळं आणि भटजी पण आहेत पहा, असं तर सजवलं मी तर. आणि देवबाप्पा पण आलेले आहेत पहा. देवबाप्पांना त्यांना विचारू आपण ह्या तुळशीच लग्नाचं काय महत्त्व आहे आणि का बरं लावतात म्हणून. काका पण आलेले तर त्यांना आपण तुळशीच लग्न का बरं लावते ते विचारू आता. काका सांगतील पहा. शंकराच्या अवतारामध्ये भगवान शंकराच्या क्रोधाग्नीपासून जालंधर नावाचा राक्षस निर्माण झाला होता आणि तो सर्व देवांना त्या खट्टे अनावर असा झाला होता. याचं कारण की त्याची पत्नी जी रुंदा होती, ती पत्नी म्हणून त्याने आणली होती बळजबरीने. तिचं नाव रुंदा होतं आणि मग ती रुंदा जी होती तिच्या पातिव्रत्यामुळं त्या जालंधराचा काही वध होत नव्हता. मग भगवान विष्णू त्या ठिकाणी आले आणि त्या जालंधराचा वेशात त्या रुंदेला घेऊन गेले वैकुंठाला. आणि मग इकडं भगवान शंकराचं आणि जालंधराचं युद्ध सुरू होतं. त्यावेळेस भगवान शंकराची शक्ती वाढली, तिसरा डोळा उघडला भगवान शंकराने आणि त्या राक्षसाचा वध केला, त्याला जाळून भस्मसात केलं. आणि इकडं रुंदा जी होती ती शोकाकुलित झाली. शोकाकुलित झाल्यानंतर भगवान विष्णूने रुंदाला वरदान दिलं की तू तुळशीच्या रूपामध्ये येशील आणि मी तुझ्याशी विवाह करीन. आणि मग त्यावेळेपासून भगवान विष्णू म्हणजे रंगनाथाचं आणि तुळशीचं लग्न लावतात आणि त्यावेळेपासून ही प्रथा सुरू झाली तुळशी विवाहाची चातुर्मासाची. असं दिवाळीच्या नंतर दिवाळी झाल्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये त्याच्यानंतर आपले सुरू होते लग्न. अशी ती आख्यायिका आहे. काकाने सांगितले आपल्याला आत्ताच आख्यायिका. आता लग्न लावून घेऊ पा काका. आता लग्न लावून घेऊ. मंगलाष्टक वगैरे म्हणतील आता. चला. भवतु सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमडं चिंतामणिं स्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजन संस्थितं गणपते कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. आता सावध सावधान समयो साधा समीपै असे वाग्वादान करा पलार्ध घटिका संपूर्ण आली असे भावे सद्गुरुचे पदांबुज धरा चित्ती स्मरा आदरे दो पक्षी कुलदैवतं वधुवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि वराडी सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सावधान. झालं पाय लग्न लावून. आता देव इकडे ठेव ना भैया. रांगोळी बघाव खाली. रांगोळी बघ खाली. तुळशीत ठेवून द्या बा. नमस्कार करा आणि वाटा प्रसाद ठेवलं का देवा. तुळशीच लग्न झालंय. तुळशीच लग्नासाठी प्रसाद केला होता पा शिरा. तुळशीच लग्न झाले पा. तुळशीच जर काका तुळशीच लग्न लावलं नाही तर काय होतं असतं काहीतरी होतं म्हणतात ना. नाही तसं काही नाही ना. तसं नसतं काही. हा
चालतंय. कारण मला तिथं म्हटल्या त्या म्हणे जर तुळशीच लग्न लावलं नाही ना ते काय राक्षसीन का काहीतरी होते नाही, म्हणे, नाही, त्याच्यामुळं लग्न तसं लावायचंच असतं म्हणे ते. म्हटलं होऊन गेलं काय दरबारीला असतं का तसं? नाही हा ना. त्या काळात गेलं त्यांचं उन्हाचा मार्ग आहे काय चांगलंच आहे ना हे चांगलं असतं बरोबर पडा रे काकांच्या पाया पडा पटकन गावात होती बघायची हा, गावात आहेत 2-4. बघायचं लगेच. चला मैत्रीण झाले पहा अशा पद्धतीने लग्न कोणाकोणाची कशी लग्न लागले ते नक्की सांगा. तुळशीच लग्न झालं म्हटल्यावर फटाके तर वाजलेच पाहिजे पहा बाई. आता फटाके वाजवतोय, वाजतंय का? वाव, वाजला. किती आहेत अजून? वाजव आता. गाय आले वाजू नको बरं का गाई आल्यावर नको. हा आता छान असं सजवलं तर भैयाने मावळे वगैरे सगळे ठेवले होते पहा तिथं. भैयाचं अजून फटाकेच वाजवायचं काम चालू आहे. चला चला तर मैत्रीण बाय. मग बाय बाय दीदी. बाय बाय. पहा मैत्रीण असं तर पद्धतीने तुळशीच लग्न लावलंय पहा. आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या शेवटच्या दिवशी लावलंय पहा लग्न. कसं वाटलं ते नक्की सांगा मैत्रिणींना. चला मैत्रीण बाय.